नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. तर या व्हिडिओमध्ये आपण बीएड अभ्यासक्रमाअंतर्गत येणाऱ्या स्कूल एंगेजमेंट ह्या प्रात्यक्षिकासाठी अहवाल कशा पद्धतीने लिहायचा, त्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स टाकायचे हे आपण सविस्तरपणे बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओचा कोणताही पॉईंट मिस नका करू व व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वप्रथम आपल्याला फ्रंट पेज तयार करून घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपल्या कॉलेजचं नाव राहील, कोणत्या सत्राला आहे ते राहील, आणि तुमच्या ह्या प्रात्यक्षिकाचं नाव, स्कूल एंगेजमेंट, नंतर तुमचं नाव, शिक्षक प्रशिक्षणाचे, ज्या शाळेला तुम्ही स्कूल एंगेजमेंटसाठी भेट द्यायला गेले होते त्या शाळेचे नाव, आणि त्यानंतर तुमच्या प्राध्यापकाचे नाव ज्यांनी तुम्हाला यासाठी मार्गदर्शन. नंतर नेक्स्ट पेजवर आपल्याला अनुक्रमणिकाही लिहायची आहे. सर्वप्रथम आपल्याला प्रस्तावना लिहायची असते. कोणतेही अहवाल आपण प्रस्तावनेपासून सुरुवात करत असतो. नंतर त्यामध्ये पॉईंट ए मध्ये शालेय क्षेत्र व सुरक्षितता, त्यामध्ये पॉईंट ए भौतिक क्षेत्र, त्यामध्ये शालेय इमारती एक्सेट्रा. नंतर पॉईंट बी मध्ये सामाजिक घटक व त्यामध्ये कोणते कोणते घटक येतात हे आपल्याला सविस्तर लिहायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्र व पॉईंट डी मध्ये येते आपले शाळेची सुरक्षितता. याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. नंतर सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 मध्ये आम्हाला सिलेबस, त्यामुळे मी त्याप्रमाणे तुम्हाला एकाच सेमिस्टरमध्ये हा संपूर्ण सिलेबस दिलेला आहे, तर तुम्ही एकाच सेमिस्टरमध्ये हे लिहू शकता. नंतर सेमिस्टर 2 मध्ये आपल्याला लिहायचं आहे की वर्ग वातावरण, अर्थसंकल्पना आणि पैलू, त्यामध्ये हे पॉईंट्स येतील. नंतर पॉईंट बी मध्ये आपल्याला लिहायचं अपेक्षा, नियम, दैनंदिनी व प्रक्रिया या अंतर्गत येणार. पॉईंट सी मध्ये येणार वर्ग संप्रेषण, त्यामधील हे पॉईंट्स. पॉईंट डी मध्ये येणार शिक्षक, एक प्रभावी व्यवस्थापक व नेता. सगळ्यात शेवटचा पॉईंट हा महत्त्वाचा, शाळेचे उद्देश. शाळा जी स्थापन झाली त्यामागे उद्देश नेमका काय होता हे आपल्याला तेथील शिक्षकांकडून जाणून घ्यायचं आहे. आणि अर्थातच आपण कोणत्याही अहवालाचा शेवट हा समारोपासोबत करत असतो, त्यामुळे पॉईंट एफ हा समारोप येईल. तर ह्या सर्व घटकांची सविस्तर माहिती आपण पुढे घेणारच आहोत. चला तर सुरू करूया. अहवाल लिहिताना हा नेहमी उजव्या साईडला लिहायचा आणि डाव्या साईडला आपल्याला जे आपण शाळेत छायाचित्र काढलेले आहेत त्यांचे प्रिंटआउट्स लावायचे आहेत. तर आम्ही हे सर्व ग्रुप मिळून गेलेलो होतो स्कूल एंगेजमेंटसाठी भाग्यश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय. त्यानंतर आपल्याला प्रस्तावना ह्या साईडला लिहायचं आहे. प्रस्तावनेमध्ये काय काय मॅटर लिहायचं आहे तुम्ही दिलेल्याप्रमाणे बघू शकता, वाचू शकता. त्यानंतर पॉईंट ए पासून आपल्याला सुरुवात, शालेय क्षेत्र व सुरक्षितता. भौतिक क्षेत्र, शालेय इमारती आणि वर्गखोली. शाळेची इमारत ही कशा प्रकारे होती, त्यानंतर तेथील वर्गखोल्या त्या कशा प्रकारे होत्या हे आपल्याला डिस्क्राइब करायचं आहे. शाळेचा आकार आणि शिक्षक विद्यार्थी यांच्यातील आपल्याला आपल्या शिक्षकांकडून गाईड होतच असते वेळोवेळी. शाळेचा आकार कोणता आहे हे आपल्याला शिक्षकांच्या सल्ल्याने डिसाईड करून लिहायचं आहे, ठरवायचं आहे. नंतर शाळेची कार्यकारिणी काय आहे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. आणि हे सर्व डाटा तिथे आपल्याला ज्या शाळेत आपण गेलो होतो तिथे प्रोव्हाइड केलेला असतो, त्यामुळे आपल्याला हे खूप सोपे जाईल.
नंतर स्तोत्रांची उपलब्धता, या पॉइंटमध्ये आपल्याला त्या शाळेत कोणकोणते स्तोत्र उपलब्ध आहे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ते आपल्याला लिहायचं आहे. जसे की शालेय परिसर आणि क्रीडांगण. कोणतीही शाळा म्हटली तर शाळेत परिसर आणि त्या शाळेचा क्रीडांगण हे सर्वात महत्त्वाचं आहे आरोग्याच्या दृष्टीने आणि त्यांच्या विकास. तर त्याचा आपल्याला सविस्तर माहिती लिहायची आहे की मैदान असेल तर ते किती स्क्वेअर मीटर आहे, तर तिथे कोणकोणते खेळ खेळले जातात, त्या खेळासाठी साधन उपलब्ध आहेत का, एक्सेट्रा. त्यानंतर ग्रंथालय आहे का, ग्रंथालयामध्ये कोणकोणते पुस्तकं अवेलेबल आहेत हे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे, किती पुस्तकं आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा व संगणक कक्ष, शाळेला कोणकोणत्या प्रयोगशाळा आहेत, नंतर संगणक कक्ष आहे का, कम्प्युटर लॅब आहे, किती कम्प्युटर्स आहेत, तर आपल्याला आहे. आम्ही ज्या शाळेत गेलो होतो शास्त्र फिजिक्स लॅब, केमिस्ट्री लॅब आणि लॅब होत्या. तसेच कम्प्युटर लॅब सुद्धा होती, ते सुद्धा आम्ही दिलेले आहे. सोबत छायाचित्र अटॅच केले. नंतरचा पॉइंट स्वच्छतागृह, पाणवठा उपहारगृह. त्या शाळेला स्वच्छतागृह आहे का, हे खूप बेसिक गोष्टी आहेत ज्या तिथे असायलाच पाहिजे, तर त्या तिथे आहेत का हे आपल्याला निरीक्षण करून आपल्या बुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी काही साधने आहेत का, जसं काही विद्यार्थी इतर ठिकाणावर खेड्यावरून अपडाऊन करत असतात, त्यामुळे त्यांच्या वाहतुकीची सोय आहे का. तसंच त्यांना मुलींसाठी अहिल्यादेवी होळकर मोफत पासची सुविधा उपलब्ध करून दिल्या जात होती, तर ती सुविधा त्यांना दिल्या जाते का, आपल्याला तिथून विचारून घ्यायचं आहे. सामाजिक घटक, ह्यामध्ये आपल्याला मुख्याध्यापकांबद्दल माहिती द्यायचं आहे. आम्ही इथे मुख्याध्यापकांच्या कक्षाचा फोटो लावला. मुख्याध्यापक शिक्षक संबंध, या पॉइंटमध्ये आपल्याला मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यातील संबंध कसे आहेत, त्यांच्यामध्ये वेळेवर मीटिंग होतात का, मुख्याध्यापक शिक्षकांच्या समस्या ह्या समजून घेतात का, हे सर्व आपल्याला तिथे लिहायचं आहे. नंतर शिक्षक शिक्षक संबंध, ह्यामध्ये आपल्याला लिहायचे आहे की दोन शिक्षकांमधील संबंध कसे आहेत, तेथील शिक्षकांमधील संबंध कसे आहेत, ते एकमेकांना कोऑपरेटिव्ह आहेत का, मदत करतात का. नंतर शिक्षक विद्यार्थी संबंध, त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संबंध, विद्यार्थी आपल्या समस्या शिक्षकांपर्यंत पोहोचवतात का, व पोहोचवल्यास शिक्षक त्यांना कसा प्रतिसाद देतो, हा सुद्धा आपल्याला तिथे लिहायचा आहे. अर्थातच ह्या गोष्टी आपण तिथे विचारू नाही शकत शिक्षकांना, आपल्याला ह्या त्यांच्या बोलण्यातून वातावरणातून निरीक्षणपूर्वक नोट डाऊन करायचे आहेत. नंतर प्रशासक आणि व्यवस्थापक संबंध, जे शाळेचे प्रशासक आहेत त्यांच्यामधील व्यवस्थापकामध्ये कशा प्रकारे आपल्याला आहे. नंतर पालकांचा समावेश, शाळेच्या सर्वच कारभारात पालकांचा सुद्धा कुठेतरी संबंध येतो, कारण की त्या पालकांचा विद्यार्थी त्या शाळेशी जुळलेला असतो, त्यामुळे त्यांचा संबंध आणि समावेश ह्या शाळेशी कशा प्रकारे आहे हे आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर सामाजिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये पदवी परीक्षेसंदर्भात स्पर्धा, शाळेय जीवनानंतर सुद्धा आणि शाळेय जीवनाअंतर्गत सुद्धा विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवायचा असतो, तर त्यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करतो, त्यांची प्रिपरेशन करून घेतो, ह्याबद्दलची आपल्याला माहिती. तसेच स्कॉलरशिप, वेगवेगळ्या स्कॉलरशिप परीक्षा असतात, तर त्यासाठी मार्गदर्शन केले जाते का, सुद्धा आपल्याला. शारीरिक स्पर्धा घेतल्या जातात का, जिल्हास्तरीय किंवा विभाग राज्यस्तरीय या वेगवेगळ्या स्तरावर विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद नोंदवला जातो का, तसेच कोणकोणत्या क्षेत्रात त्यांनी पुरस्कार जिंकलेले आहेत सुद्धा आपल्याला तिथे लिहायचं आहे, आणि ही माहिती आपल्याला शिक्षकांकडून मिळून जाईल. नंतर शिक्षक विद्यार्थी कर्मचाऱ्यांचे निर्णय
त्यामध्ये आपल्याला शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी यांचा एकत्रित समन्वय कशा प्रकारे साधला जातो, ते निर्णय कशा प्रकारे किंवा कोणकोणत्या त्यांनी राबवल्या आहेत एकत्रित, हे आपल्याला इथे लिहायचं आहे. शैक्षणिक क्षेत्र यामध्ये शिक्षकांच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा, तेथील शिक्षकांच्या आपल्या विद्यार्थ्यांपासून काय अपेक्षा आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नंतर पॉइंट 2 मध्ये शिक्षकांच्या मुलांच्या प्रगतीकडून अपेक्षा सुद्धा आपल्याला सहज उपलब्ध. त्यानंतर शाळेची वार्षिक दिनदर्शिका आणि वेळापत्रक. शाळेचं एक स्वतंत्र दिनदर्शिका आणि वेळापत्रक असतो. त्या शिक्षकांकडून आपल्याला तेथील शिक्षकांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून उपलब्ध होऊ शकतो. ते बोर्डवर जे मोठे पोस्टर्स लावलेले असतात त्यावरून सुद्धा फोटोग्राफ्स क्लिक करू शकतो. शाळेची सुरक्षितता यामध्ये शाळेच्या कर्मचाऱ्यांची सामान्य जबाबदारी, तेथील कर्मचाऱ्यांची कामे कोणकोणती आहेत, कामे वेळेवर होतात का, ह्याबद्दल आपल्याला माहिती. विद्यार्थ्यांची आरडाओरड, दादागिरी, छळ करणे, मानसिक किंवा शारीरिक. विद्यार्थी म्हटले की त्यांची भांडणं आलीच, तर ह्या भांडणांना शिक्षक कशा प्रकारे हँडल करतात हे आपल्याला लिहायचं आहे. हे आपल्याला प्रश्न शिक्षकांना विचारून आपल्या बुकमध्ये माहिती. शाळेद्वारे निरीक्षण करण्यात येणारी धोरणे. शाळेद्वारे कोणकोणत्या धोरण राबवले जातात हे आपल्याला इथे माहिती. नंतर सेमिस्टर 2 कडे आपण वर्ग वातावरण, अर्थसंकल्पना, पैलू. यामध्ये फर्स्ट पॉइंट आपण लिहू शकतो होती सामान्य वर्ग खोलीतील वातावरण प्रकाश. या अंतर्गत आपल्याला वर्ग खोल्यांचं वर्णन करायचं आहे. अर्थातच हे आपण निरीक्षणातून करू शकतो. सामाजिक अधिकृत हुकुमशाही परवानगी देणारा, कामावरून काढणारा. त्यामध्ये आपण सामाजिक घटकांचा समावेश. नंतर भावनिक दृष्टिकोनातून शिक्षकांची शृंखला व संघाचा हेतू, स्वतःचा मोठेपणा. भावनिक दृष्टिकोनातून शिक्षकांची शृंखला व संघ हे कशा प्रकारे काम करतात व त्यांचा हेतू काय आहे हे आपल्याला मांडायचं आहे. त्यानंतर वर्गामध्ये लोकशाही वातावरण, सकारात्मक आणि लोकशाही वातावरण निर्मितीचे वैशिष्ट्य आणि वर्गामधील वातावरण कशा प्रकारचे आहे हे आपल्याला लिहायचं आहे. व सकारात्मक आणि लोकशाही वातावरण कशा प्रकारे निर्माण केलेलं असतं, त्याचे कारण काय आहे हे आपल्याला लिहायचं आहे. अपेक्षा, नियम, दैनंदिनी. ह्यामध्ये संप्रेषण आणि अपेक्षित चर्चा आणि नियम. विद्यार्थी, शिक्षक किंवा मुख्याध्यापक, संस्थापक यांमध्ये संप्रेषण कशा प्रकारे आहे किंवा जे चर्चा असतात, नियम असतात हे पूर्णपणे फॉलो होतात का, केल्या जाते का, हे आपल्याला इथे लिहायचं आहे. तसंच सेकंड पॉइंट दैनंदिन कार्यपद्धतीची स्थापना आणि अंमलबजावणी. शाळेतील दैनंदिन कार्यपद्धती कशा प्रकारे फॉलो केली जाते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणारे सहकार्य आणि जबाबदार बनव. त्यासाठी शिक्षक कशा प्रकारे कार्य करतो, काय काय मेहनत घेतो, तेथील विद्यार्थ्यांचे
व तेथील विद्यार्थी या सर्वांचा कशा प्रकारे स्वतःच्या विकासासाठी फायदा करून घेतील हे आपल्याला ह्या पॉइंटमध्ये नोट डाऊन करायचं आहे. नंतर विद्यार्थ्यांच्या वार्षिक कार्याची नोंद आणि प्रेरक कार्य. विद्यार्थ्यांचे अॅन्युअल रिपोर्ट हे शिक्षकांना तयार करावे लागतात, तर त्याबद्दलची माहिती आहे. वर्ग संप्रेषण, बोलण्याचे कौशल्य वर्णनात्मक आणि निर्णयक्षम. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संप्रेषण कशा प्रकारे होत असते हे आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे. नंतर ऐकण्याचे कौशल्य, शाब्दिक व अशाब्दिक संभाषण. शाब्दिक अशाब्दिक ह्या दोन्ही प्रकारे संभाषण हे होतच असते हे आपल्याला माहित आहे. तर ते कशा प्रकारे होते ह्याची थोडक्यात माहिती आपल्याला द्यायची आहे. वर्ग व्यवस्थापन करताना टाळण्यात येणाऱ्या चुका. कोणत्या चुका हे शिक्षकांकडून टाळल्या जातो किंवा कर्मचाऱ्यांकडून टाळल्या जातो हे आपल्याला इथे लिहायचं आहे. शिक्षक एक प्रभावी व्यवस्थापक व नेता. यामध्ये वर्गखोलीचे मानक कार्य, शिक्षक कोणत्या प्रकारचे कार्य करते हे लिहायचे आहे. सक्रिय शिस्त, शाळेमध्ये वर्ग सुरू असताना किंवा शाळेच्या परिसरात कोणती शिस्त आपल्याला विद्यार्थ्यांकडून घ्यायची आहे तर आपल्याला इथे लिहायचं आहे थोडं. शाळेमध्ये विविध समित्यांची स्थापना ही केलेली असते, तर त्यामध्ये कोणकोणत्या समित्या शाळेमध्ये स्थापित आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती विचारून लिहायचं. शिस्तीसाठी सकारात्मक दृष्टिकोन समजून घेणे. शासकीय कार्यवाही. तर आपण शेवटचा पॉइंट लिहिणार शाळेचा उद्देश. इथं शाळेचा उद्देश नेमका काय लिहायचा आहे. व अहवालाचा शेवट हा आपल्याला समारोपासोबत करायचा आहे. दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारच्या विविध BEd मधील व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला, तसेच चॅनलची प्लेलिस्ट चेक करायला विसरू नका. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजची माहिती मिळून जाईल. आणि पुढील व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि पुढील व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण रामायण आर्ट इन एज्युकेशन ह्या संदर्भात माहिती बघणार आहोत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.